पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक राहिलेला नाही असं पालुपद किंवा असं वाक्य आपण नेहमीच उच्चारतो। मग पोलीस काय करतात? गुन्हेगार किंवा आरोपींची धिंड काढतात। या धिंडीमध्ये पोलीस त्यांना त्यांच्या गल्लीमधनं फिरवतात, त्यांच्या पायावर फटके मारतात आणि आजकाल सोशल मीडियामुळे असे व्हिडिओ सर्रासपणे आपल्या फीडवर पाहावयास मिळतात। हे खरोखरीच योग्य आहे का? पोलिसांना असा अधिकार दिलेला आहे का? पोलिसांनी अशी जर कारवाई केली, ती जर न्यायालयाची निदर्शनास आली तर पोलीस अडचणीत येऊ शकतात का? तर याचं उत्तर होय आहे। आता पुण्यातले पोलीस आयुक्तांसह 11 पोलीस अधिकारी अशाच एका प्रकरणामुळे अडचणीत आलेले आहेत। पोलिसांनी स्थानिक गुन्हेगारांवर कारवाई करायची म्हणून त्यांची धिंड काढली। साहजिकपणे ती धिंड काढताना व्हिडिओ काढले गेले, हे व्हिडिओ सोशल मीडियामध्ये फिरले गेले। पोलिसांचं म्हणणं असं असतं, जर या गुन्हेगारांवरना जबर चाप जर बसवायचा असेल तर त्यांचं हे धिंड काढणं आवश्यक असतं। स्थानिक लोकांवर त्यांची जी दहशत असती ती दहशत मोडून काढण्यासाठी त्यांना त्यांच्याच भागातील नागरिकांसमोर फटके देणं, शिवीगाळ करणं, लाथेनं तुडवणं असे प्रकार केले तर जनतेमध्ये पोलिसांविषयीची प्रतिमा जी आहे ती अतिशय एक सिंघम स्टाईल बनून जाते। त्यामुळं पोलिसांचा देखील असा कल हा राहिलेला आहे। अगदी पोलीस रस्त्यावरती आरोपींना बसवतात, त्यांचे जे तळवे आहेत ते तळव्यांवरती सटासट लाठी मारतायत, त्यांचे तळवे लाल लाल करतायत, अशी देखील उदाहरणं आपण पाहिलेली आहेत। आणखीन एक उदाहरण असं आहे, ते नाशिकबद्दल आपण पाहिलेलं आहे। नाशिकच्या त्या क्राईम ब्रँचच्या त्या एका खोलीमध्ये किंवा त्या कार्यालयामध्ये आरोपी जाताना दिसत आहेत आणि येताना ते लंगडत दिसत आहेत किंवा असं त्यांच्या हाताला काहीतरी झालेले आहे, त्यांना नीट चालता येत नाही, धड उभं राहता येत नाहीत आणि एक स्लोगन त्यांच्याकडनं वदवून घेतली जाते, नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला। आता अशी मारहाण करणं किंवा जाहीरपणे त्या मारहाणीचे व्हिडिओ काढणं, ते व्हिडिओ प्रसारित करणं हे पोलिसांच्या अंगलट आलेलं आहे। तर राज्य मानवी हक्क आयोगानं पुणे पोलिसांना नोटीस दिलेली आहे, तुम्ही कशाच्या अधिकाराखाली तुम्ही असं वर्तन केलेलं आहे, त्यामुळे त्या आरोपीच्या आबरूला धक्का बसलेला आहे, त्याला मानसिक त्याचा छळ झालेला आहे, अशा प्रकारचे आरोप हे पोलिसांवरती ठेवण्यात आलेले आहेत। आता पोलिसांचं म्हणणं असं असतं की जेव्हा आरोपींकडनं आम्हाला एखाद्या गुन्ह्याचा मुद्देमाल घ्यायचा असतो किंवा त्या गुन्ह्याचा एक क्राईम सीन आम्हाला पुन्हा रिक्रिएट करावा लागतो, अशा वेळेस आम्ही आरोपींना त्या गल्लीबोळातनं घेऊन जातो। मग तेव्हा काही जे आरोपी असतात ते आरोपी पळण्याचा प्रयत्न करतात किंवा मग ते आरोपी आमच्या हातातून सटकण्याचा प्रयत्न करतात, त्यामुळं आम्ही त्या छड्या मारतो किंवा आम्ही त्यांना फटके लगावतो, असा साधारणपणे पोलिसांचा बचाव असतो। पण सध्या हे जे प्रमाण इतकं वाढलेलं आहे त्यामुळे या प्रकाराची राज्य मानवी हक्क आयोगाकडे तक्रार केलेली आहे। या आयोगाचे अध्यक्ष अनंत बदर यांनी पुण्याच्या पोलीस आयुक्तांसह इतर 11 जणांना कारणे दाखवा नोटीस बजावलेली आहे। आता जेव्हा पोलिसांच्या विरोधात अशी कोणतीही कायदेशीर कारवाई होते किंवा कारवाईची नोटीस मिळते तेव्हा मात्र त्यांना मोठ्या अशा अडचणींना तोंड द्यावं लागतं, तेव्हा समाज किंवा सरकार देखील त्यांच्या बाजूने उभं राहीलच याची खात्री देता येत नाही। त्यामुळं कायद्याचा बालेकिल्ला म्हणताना पोलिसांना देखील कायद्याचंच पालन करावं लागतं, ही वस्तुस्थिती आहे। त्यामुळं या राज्य मानवी हक्क आयोगानं या कारवाईच्या निमित्तानं जर पुणे पोलिसांना दंड ठोठावला, त्यांच्यावरतीच गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला किंवा त्यांचं वेतन वाढ रोखली किंवा त्यांना निलंबित केलं तर या साऱ्या मानसिक त्रासाला पोलिसांना सामोरं जावं लागणार आहे। त्यामुळे या पुढच्या काळामध्ये पोलिसांनी तरी रील काढताना किंवा जाहीर मारहाण होणार नाही याची दक्षता घेणं आवश्यक आहे, कारण यापुढे हा एक पायंडा पडू शकतो की ज्याला अशी मारहाण होते जाहीरपणे त्याची धिंड नसते, त्याचं मुंडन केलं जातं, ही मंडळी मानवी हक्क आयोगाकडे जाऊ शकतात किंवा उच्च न्यायालयात दाद मागू शकतात। या कायद्याच्या कचाट्यामध्ये मग पोलीसच सापडतील, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे। धन्यवाद।